चांदोली धरण परिसरात पुन्हा अतिवृष्टी झाली। चांदोली धरण 75.13% भरलंय। चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, तर वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होती आहे। आज सकाळी 6 वाजेपर्यंत धरण 75.13% भरले। एकूण पाणीसाठा 25.84 टीएमसी इतका झाला आहे। रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढण्यात आले होते। आताची एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूया। रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नाशिकमधली दृश्य आपण पाहतोय। याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला सुद्धा बाहेर काढण्यात आले होते। रामकुंड परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे हा पूर आलेला आहे। गोदावरी नदीची दृश्य पाहतोय। गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। याआधी सुद्धा एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढण्यात आलेलं होतं, यश आलेलं होतं। डहाणू, तलासरी आणि गुजरातच्या वापीमध्ये मुसळधार पाऊस झाला। लांब पल्ल्याच्या 10 गाड्या त्यामुळे रद्द झाल्या आहेत। महत्वाची अपडेट आता समोर आहे। डहाणू, तलासरी आणि गुजरातच्या वापीमध्ये मुसळधार पाऊस झाला। लांब पल्ल्याच्या 10 गाड्या रद्द झाल्या। पावसाचा परिणाम आता वाहतूक व्यवस्थेवरती सुद्धा होतोय। वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसतोय। डहाणू, तलासरी आणि गुजरातच्या वापीमध्ये मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे लांब पल्ल्याच्या तब्बल 10 गाड्या या रद्द करण्यात आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।